5वी नवोदयची तयारी आणि यावर्षी 5वी नवोदयमध्ये नवीन ॲड झालेला विषय EVS म्हणजे परिसर अभ्यास, त्याचा आपण या व्हिडिओमध्ये कसे प्रश्न येतात हे ना हे बघणार आहोत. तुम्हालासुद्धा है ना बुद्धिमत्ता चाचणी, परिसर अभ्यास, गणित, मराठी या चारही विषयांचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा. यामध्ये लाईव्ह बॅच, रेकॉर्डेड बॅच, PDF, नोट्स, टेस्ट सिरीज सगळं 8:45 ते रात्री 9:15 बॅच होईल. ठीक आहे, 4 विषय होतील है ना. किंवा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच पूर्ण कोर्सची फीस आहे हे ना. ॲपमध्येच भरून जॉईन व्हा. या नंबरवर व्हॉट्सअप करा. ठीक आहे बाळा. तर बघा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती गोष्ट भारताचं राष्ट्रीय चिन्ह नाही. आता राष्ट्रीय चिन्ह नाही म्हणते. तुम्ही जर विचार केला तर राजमुद्रा आहे, राष्ट्रीय ध्वज आहे, राष्ट्रीय गीत आहे, परंतु ताजमहल हे राष्ट्रीय चिन्ह नाही आहे ना. तर राष्ट्रीय चिन्ह ताजमहल आहे का तू सांग. आता राजधान्यावर पण प्रश्न येणार आहे. तर बाळा संपूर्ण भारत देशामधल्या राज्यांच्या राजधान्या पाठ करा. गुजरात राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन 1 अहमदाबाद, 2 गांधीनगर, सुरत, बडोदा. तर ऑप्शन नंबर 2 काय येते? गांधीनगर. ठीक आहे. तर गांधीनगर ही गुजरातची राजधानी, गांधीनगर गुजरातची राजधानी, गांधीनगर गुजरातची राजधानी, गांधीनगर गुजरातची राजधानी, गांधीनगर. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? निळा मासा. निळा मासा नाही. गंगा नदीतील डॉल्फिन बरोबर आहे. मगर कासव नाही, मगर कासव नाही. ऑप्शन नंबर ब गंगा नदीतील डॉल्फिन. वागो हो, सणावर देखील प्रश्न येणार आहे. तर पोंगल हा मुख्य सण प्रामुख्याने भारताच्या कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल हा सण तुम्हाला माहिती आहे, पोंगल तामिळनाडूमधला आहे. ओणम हा सण केरळ, ओणम केरळ. पोंगल तामिळनाडू, पोंगल तामिळनाडू, पोंगल तामिळनाडू. पोंगल हा सण तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. पोंगल हा सण तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. पोंगल तामिळनाडू. पाठच करायचं, सणसुद्धा पाठ करा है ना. त्याच्यानंतरचा प्रश्न असं बघा इकडं, खालीलपैकी कोणतं राज्य भारताच्या 7 भगिनी 7 सिस्टर 7 सिस्टरचे राज्य आहे, त्याची ट्रिक आहे ती सुद्धा पाठ करून घेतो है ना. सर्वात ईशान्येकडील राज्य त्याला काय म्हणायचं? 7 सिस्टर. आता 7 सिस्टर म्हणजे 7 राज्य असणार. त्याच्यात सगळ्यात ईशान्येकडील राज्य कोणतं? तर नागालँड है ना. नागालँड हे ईशान्येकडील राज्य. 7 राज्य आहेत ईशान्येकडे, 7 भगिनी म्हणतात, 7 बहिणी. तर नागालँड बरोबर, ऑप्शन ब. त्याच्यानंतर बघ बाळा, कॉफी आणि चहाची पिके प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या भूप्रदेशात घेतली जातात? आता कॉफीचं पीक आणि चहाचं पिकं सपाट मैदानी प्रदेशात नाही. महाराष्ट्रात, त्याच्यात मराठवाडा, विदर्भ ह्याच्यात सपाट मैदानी प्रदेश आहेत, त्याच्यात नाही, आपल्या इकडं दिसत नाहीत. वाळवंटी जिथं वाळू असते तिथं चहाची पिकं नाही. दलदलीचा प्रदेश तिथं भात वगैरे शेती असते तिथं नाही. डोंगराळ भाग, डोंगराळ किंवा उताराच्या प्रदेशामध्ये चहाची, कॉफीची पिकं घेतली जातात. क्षेत्रफळावर बघा, सगळ्यात मोठं, सगळ्यात छोटं असं येणार परीक्षेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातील सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे ना. सर्वात मोठं राज्य राजस्थान, सर्वात मोठं राज्य राजस्थान आणि सर्वात कमी गोवा. सर्वात मोठं राज्य राजस्थान, सर्वात मोठं राज्य राजस्थान, सर्वात मोठं राज्य राजस्थान. रेशीम हा धागा प्रामुख्याने कशापासून मिळवला जातो? रेशीम धागा कशापासून मिळवला जातो? कापसाच्या झाडापासून नाही. खनिज तेलापासून. आता रेशीम धागा तेलापासून कशाला? मेंढीच्या केसापासून नाही. गाळणी पद्धत वापरा. गाळणी पद्धत सगळ्यात भारी पद्धत आहे, तुला EVSला लई काम येईल हे ना. म्हणायचं बाबा रेशीम धागा, धाग्याचा आणि तेलाचा काय संबंध? कापसाच्या झाडापासून तुम्हाला माहिती आहे रेशीम बनते का? मेंढीच्या केसापासून लोकर मिळते, रेशमाच्या किड्याच्या कोशापासून. त्याच्यानंतर बघ बाळा, बिहू हा सण, सणावर प्रश्न येणार आहे तुला. म्हणलं बिहू हा प्रसिद्ध लोकनृत्य आणि सण, लोकनृत्य प्रकार पण आहे, लोकनृत्य प्रकार आणि सण कोणत्या राज्याचा आहे? आसाम. बिहू आसाम, बिहू आसाम. बिहू हा लोकनृत्य प्रकार आणि सण कोणत्या राज्याचा आहे? आसाम की चाय. आपल्याला फक्त माहिती आहे आसाम की चाय है ना. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा आसामची राजधानी कोणती? भारताची राजधानी कोणती आहे? मुंबई नाही. मुंबई महाराष्ट्राची. कोलकाता पश्चिम बंगाल. चेन्नई नाही. नवी दिल्ली. भारताची राजधानी कोणती? नवी दिल्ली. त्याच्यानंतर बघ, समुद्रकिनाऱ्यालगतच्या भूप्रदेशात प्रामुख्याने कोणतं पीक मोठ्या आता? समुद्रकिनाऱ्यालगत तुम्हाला माहिती आहे, समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला जास्त नारळं असतात बघा है ना.
नारळाची झाडं तुम्ही कधी गणपतीपुळेला कोकणामध्ये जर गेला असतात तर समुद्र किनाऱ्यालगत जास्त नारळ आणि भात तांदूळ. ठीक आहे. त्याच्यानंतर काश्मीरसारख्या अतिथंड भूप्रदेशात स्वतःचे रक्षण करण्यासाठी लोक प्रामुख्याने कोणते कपडे वापरतात? आता सुती कपडे नाही, नायलॉनचे कपडे नाही, बरोबर आहे. लोकरीचे कपडे 3 नंबर, लोकरीचे कपडे हे ना, आणि जाड कपडे वापरतात. आता थंड प्रदेशात लोकरीचे कपडे असतात. बाळहो 13 नंबर. 15 प्रश्न आपल्याला बहुपर्यायी येणार आहेत, MCQ 15 प्रश्न, आणि 16 ते 20 प्रश्न उतारा येणार आहे एक. ह्याच्यावर आधारित उत्तर यातून प्रश्न सोपे असतात, काय अडचण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघ, पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाटसुद्धा म्हणतात. सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट म्हणतात, सह्याद्री पर्वताला पश्चिम घाटातील जंगलामध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वनं आढळतात? आता सह्याद्री पर्वतात म्हणजे सदाहरित वने, सदाहरित म्हणजे सदा हिरवे वनं आहे ना, पश्चिम घाटात सदाहरित वने. आता हे महत्त्वाचे. आपल्या राष्ट्रध्वज कोणता आहे? तिरंगा. मध्यभागी असलेले अशोक चक्र कोणत्या रंगाचे आहे? तर निळे आहे ना. केपाही बघा, एकदम वरचा रंग केशरी, केपाही. के म्हणजे केशरी, आणि पा म्हणजे पांढरा, आणि ही म्हणजे हिरवा. केपाही काय म्हणायचं? आपली ट्रिक. राष्ट्रध्वजाचे रंग कोणते? केपाही, केशरी, पांढरा, हिरवा, आणि मध्ये निळ्या रंगाचं काय असते बाळा? अशोक चक्र. आणि त्याच्यात किती आऱ्या असतात? अशा 24 आऱ्या असतात बाळा. 24 आऱ्या म्हणजे 24 तास, दिवसाचे 24 तास सतत काम करा, असा त्याचा अर्थ होते आऱ्यांचा. बघ बाळा, निळे. भारतातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश. सध्या तर बघायला गेलं तर उत्तर प्रदेश आहे. आता यावर्षी जनगणना आहे, तर जनगणनेनुसार बघूयात, तरी पण उत्तर प्रदेश काही कमी नाही. ठीक आहे. असे 15 प्रश्न इथं सध्या तर उत्तर प्रदेश उत्तर आहे. तर बघा, अशी आपलं नवोदयची ही बॅच आहे. असे परिसर अभ्यासचे प्रश्न येणार बाळ्या तुला. तर प्रश्न सोपे आहेत का अवघड आहेत? आसामची राजधानी तू कमेंट बॉक्समध्ये पाठव, कोणती आहे? आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? चल, तुला अशी तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवर जाय, नवोदय गुरु ॲप डाउनलोड कर है ना, आणि रात्री 7:45च्या बॅचला जॉईन होय. ॲपमधूनच फीस भर. ठीक आहे. तर हे 4 विषय असतात. नवोदयची परीक्षा 28 नोव्हेंबरला आहे. काय अडचण आली तुला ह्याच्यात फीस भरता येणं गेली, या नंबरवर फीस भरून जॉईन होऊ शकतोस तिथे भाऊ. बघा, हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा, सगळ्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे.